हॅलो गाईज, आणि आम्ही मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि हॅलो गाईज, आणि आता आमची मीटिंग संपली ट्रायडंटची आणि आम्ही आलेलो आहे. हॅलो गाईज, वैभव हा ऋषभ सगळ्यात उशीर आलेला माणूस. ओ बाई, मी संकेत जराड, कुणाल आणि अथर्व. ऍक्च्युली आम्ही वाट बघत होतो आरकेची खाली आणि एक माणूस आला सोसायटीमध्ये. आम्हाला वाटलं चोर सारखा होता. काय आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो काय माहिती कुठे गेला. चोर असेल काय माहित नाही आम्हाला. मग आता जाऊ दे, आम्ही निघालोय. आम्ही निघालोय आता. आम्ही आहे नवले पूल आणि एक गाडी आमची ऍक्च्युली पुढे गेली आहे. त्यामध्ये सोहम, ललित, सुबोध आणि ओमकार हे आहेत. गाईज, सो बन आज माझ्यासोबत आहे. हाय गाईज. आणि आफ्टर लॉंग टाइम वी आर हियर. सो अशा प्रकारे वी आर बॅक. सगळ्यांचे लुक्स बघा आणि ह्याचा लुक बघा. आता बंद पाहूया. फुटबॉलला एवढ्या वेळ शांतता होती, आम्ही आल्यावर शांतता झालेली आहे. शांतता भंग झालेली आहे. सिद्धिविनायकला जाणार आहे. ऍक्च्युली आम्ही पुढच्या मॉलला गेलो होतो, पण पुढच्या मॉल अख्खा पण टॅक्सी रोडला आज एक नवीन आशीर्वाद झालाय. साहित्याचा रडा आमच्या बरोबर रात्री 3 वाजले आणि 55 वडापावची ऑर्डर दिली. 45 वडापाव सोमला तुम्ही बघू शकता. CSK हॉटेल कोथरूड साठी सोमने एक नवीन घेतले. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 3:02 आणि आम्ही आता चाललोय चाललोय. लोणावळा पास करून आणि या फुटबॉलला आम्ही वडापाव घेतले. वडापाव ऍक्च्युली वडापाव युनियन वगैरे इथे वडापाव दाखवला आला. 40 रुपयाचा वडापाव तुम्ही बघा आणि सांगा तो 40 रुपयाचा तिकीट आहे. वडा दाखवा. मला बघून वाटलं ना 40 रुपये. 40चा वडापाव आहे. याचं नाव काय तुम्हाला सांगतो, तुम्ही रिपोर्ट करू शकता. फूड कोर्ट आहे. शीत चालले लुटालूट, पण आमचं नाही ना मुलांना भूक लागते त्यामुळे आम्ही घेतलं वडापाव. आणि माझं कसं आहे, मला होते ऍसिड त्यामुळे मी घेतला नाही वडापाव. आपल्याला आजच्या गोष्टी खायची हे नाही वेळ नाही आहे, त्यामुळे मी माझी ब्लॅक हॉट कॉफी घेतली. आहे का माझी ब्लॅक हे ना अथर्वला बघायपासून ब्लॅक. आम्ही म्हणजे 3 वाजता निघलो होतो. आता इथे लोणावळा पास करून आम्ही थांबले पोट कोडला नाश्ता करायला बेसिकली. आणि आहे 45 चहा आहे. हे 2 कोणाचे रे ब्लॅक कॉफी? ठीक आहे. मग पुण्यामध्ये ऍक्च्युली खूप पाऊस होता. खूप जास्त पाऊस, म्हणजे एवढा पाऊस जास्त वाटत होता की कोण होतं की आज निघू काय करू. आमचे तिघजण तर अशी कल्टीवर होते काय सांगायचे. फक्त ह्यांनी नाही म्हणले की आम्ही तिघाचा असतो ना, तिघांची तयारी होती की सगळ्यांना नाही म्हणून आणि आम्ही तिघे जाणार होतो. आमचा वेगळा नाही कोणता वेगळा मध्ये मला इन्व्हॉल्व म्हणून वाचलं. आमचा वेगळा प्लॅन होता. वेगळा प्लॅन होता, पण काय अरे सांभाळायचे आपल्याला. ठीक आहे. कसे खातो
साखर लाव साखर. खाऊन 2 मिनिटात मोकळी झाली. आमचे 22 वडापाव पाणी पण संपलं. काय बोलले सगळं खोटं आहे बरं का. खोटं आहे कारण तोच बोललाय. तोच मेन सूत्र झाले कॅन्सल करणारा. मास्टरमाइंड तो होता. मी नाही येते तो नाही येते मग आपण कसं जायचं आता. जास्त पाऊस होतोय. एकाने तर मुंबईला फोन केलता पाऊस आहे की नाही. पाऊस आहे का नाही? एकाने तर मुंबईला फोन केलता पाऊस आहे की नाही. हा खरंच केलं. हॅलो गाईज, आणि आम्ही निघालेलो आहे आता फूड कोर्टवरनं. आता सिद्धिविनायकसाठी किती लांब आहे अजून? 80 किलोमीटर, अबाउट 280-90 किलोमीटर्स आहे. सो मी शिफ्ट झालो आहे त्या गाडीतनं इकडे, सुबोध इकडे या गाडीत, ललितजी आणि ओमकार, फुल ओमकार. सो भेटूयात आपण पोचलो की. सो हॅलो गाईज, आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहे. आणि एवढा घाण वास येतोय काय सांगू नाही शकत तुम्हाला. वाटतं ओमकार, कसा वास येतोय तुम्हाला इथे? एकदम घाण. कचाळ वास येतोय एकदम. सो कसं आहे, आमची MS-12ची गाडी बघून आमची एक एंडेवर पकडली आहे आणि आमची इंडियावर तिकडे पकडली आहे. हे बघा. सो ललितजी काय म्हणायचं तुम्हाला? भाई छान आहे. युनिटीमुळे खूप वास येतोय. ते एवढं काही इश्यू नाही. मुंबई चांगलीच आहे. फक्त ललित तर खूपच जास्त मुंबईत आले. हा मी दुसऱ्यांदा मोस्टली मुंबईला आले. त्याच्यात खूप मी मुंबईला खूप येतो फक्त एअरपोर्ट बस, बाकी नाही जास्त काय. सो मुंबईचा माझा म्हणजे असा काही फारचा मोठा संपर्क नाहीये. फक्त जेव्हा एअरपोर्टला यायचं असेल तेव्हा फक्त एअरपोर्टला यायचं, विमानात बसायचं, बाहेर जायचं, परत तिथं यायचं. आणि तशा प्रकारे मग बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आमची गाडी सोडलेली आहे इंडियावर. सो आता आम्ही निघतोय पुढे सिद्धिविनायकसाठी. आणि हाड म्हणून गेला भाई मला. ठीक आहे, त्याला सांगतो मी आता पुढे गेल्यावरती. आम्ही डायरेक्ट VIP IPनी आतमध्ये आलेलो आहे. इथं कोणी चप्पल टाकले? हॅलो गाईज, आणि दर्शन झालेलं आहे आमचं सिद्धिविनायकचं. तुम्ही बघू शकता. आता आम्ही बाहेर पडतोय आणि दर्शन झालेले आहे आता. सो छान दिसतोय. टिक्का लावलाय कारण टिक्का नसेल की सो वेगळाच वाटतो. याकडे तसं परमनंट टाकलाय. याकडे परमनंट टिक्का आहे तसा. घरातले लावून सोडलेला. सो आता आम्ही बाहेर पडतोय आणि बाकी सगळे नावे बघू शकता तुम्ही. रोज कुंक असतो आमच्या. रोज कुंक असतं. काही बोलतात ना तुला. 35 मिनिटं आणि आम्ही आता सिद्धिविनायकच्या पाया पडून बाहेर आहोत आम्ही. बाहेर आलो. पार्किंगच्या इकडे झालं का नाही? आणि बाकी आमचे त्यांचे काय टवाळकी. चालू आहे सगळे टवाळटोळी. नाही घेतला राव. जरा आणि त्या बिचार सुबोधला वड्याला तरी वड्याला बघ तरी ठेवला. अर्धा सोडला दिला. छोटा आता सकाळी इथं आपल्या इथं उन्हाळ्यात जेवढं गरम होत नाही ना, दुपारच्या 2 वाजता तेवढा इथं गरम होतं, खूप जास्त गरम ऊन होतं. नाहीये पण पाऊस पण आहे, गरम पण नॉर्मली आम्ही की आमचे शर्ट भिजले बरं. नॉर्मली 5 वाजता सकाळी इथं आलतो. समोसा कुठं तिथून आम्ही लाईन थांबलो आणि अर्धा पाऊन तास लाईन थांबलो. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली. त्याच्यानंतर आरती झाली अर्धा तास. मस्त अर्धे आम्ही समोर छान वाटलं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. छान वाटलं. आणि मंदिरापाशी अजून 10-15 मिनिटं बसलो आम्ही. आता जस्ट बाहेर आलो. छान वाटलं. वातावरण होतं मंदिरापाशी. मुंबईचं बाहेरचं वातावरण खराब आहे, पण ऍक्च्युअली मंदिरामध्ये वातावरण एकदम फ्रेश आणि छान आहे. पॉझिटिव्हिटी जास्त वाटते हा. आम्हाला. आता बघू, आता आम्ही कुठे कॉफी पिऊ जरा पहिले फ्रेश नाश्ता व्हायचं करचा नाश्ता करू आम्ही. गोष्ट फ्रेश बघू आम्ही. मध्ये जातो आम्ही. फ्रेश होतो सगळ्यांना आपण. बाकी तर सुबोध जगदाळे गेले वाटतं. सुबोध जग सो गरम पाणी गेलं काय त्यांना सांगू. हॅलो गाईज, आणि आता आमची मीटिंग संपली ट्रायडंटची आणि आम्ही आलेलो आहे कट वरनं बाहेर आलो. आणि
खूप चांगली मीटिंग झाली ट्रायडेंटमध्ये बराच वेळ चालली आहे मीटिंग. आता ब्रेकफास्ट वगैरे करायचा होता, पण म्हटलं आता बॅस्टिनला वगैरे ब्रेकफास्ट करावं. मग आम्ही निघालो आहे. तिचे 2-3 जण आहेत, ते येत आहेत, ते मिनिट्स ऑफ मीटिंग्स लिहित आहेत. सो ते करून आता आम्ही निघतो आहे. आणि वैभवजी पण खूप स्टक झालेत त्या मीटिंगमध्ये. अरे या लवकर बाहेर. हा ना, रस्त्यात वैतागलो आहे, भूक पण लागली आहे. आणि मग आता आम्ही ठरलं आहे आमचं की बॅस्टिनला जायचं ब्रेकफास्टला. अरे यार बापे लंच होत आहे. आम्ही म्हणजे लंचच करणार ब्रेकफास्ट. गुड मॉर्निंग. आज आम्ही आलो आहे पिझ्झा बाय द बेला. पिझ्झा वाढीला नाश्ता करायला. आम्ही सारखे आलो होतो, काही कसं आणि पिझ्झा व्हायला आलो होतो आम्ही. पिझ्झा आम्हाला काय एवढा आवडला नाही तो पिझ्झा. आम्ही क्रेझी चिली सोडून कुठला पिझ्झा खाल्ला नाही. आता पिझ्झा बाय द बे खातो. पिझ्झा बाय द दाखव मला. पिझ्झा बाय द बे. आणि मरीन्सच्या इथेच आहे ते. So आता मरीन ड्राईव्हच्या व्ह्यू सोबत. 5 VIP. गाईज इथं काय ऑर्डर केलं तुम्ही? तू सांग. बॉम्बे फ्रेंच आणि मला एक पोळी. काय गुटखा? झाला पहिले यात एकच भेटला, मग दुसऱ्याला परत फिरून गेलो. मला वाटलं तो पुढचा मला एक हात पुढं चांगलं म्हणलं त्याचा उपर घेऊ. मग बाईला काय म्हणते तिथनं लिहे इंद्राच्या काळात नाही का बोललो होतो काय मधून आली काय हे काय म्हणते जातात तिला आजच्या आशीर्वाद नाही. ते काय झालं ती बाई मला म्हणली, मी बोललो होतो माझ्या पाठी असलं हा हो जाएगी तरी कंप्लीट. चलो 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 कंप्लीट काय चलो 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 तिच्याकडे बघितलं आणि मी निघालो. आणि हा मागं होता. ती बाई तुझी बोलली बाकी तसं म्हणते हा हो जाएगा सब काम हो जाएगा. हे आले नाही मरीन ड्राईव्ह काय रे? आपल्या मार्केट मध्ये पाहिजे काय सम. हॅलो गाईज. यूपी बिहार वाले